आपण या दृश्यांमध्ये आता पाहतोय दिल्लीतल्या निवासस्थानी शरद पवार आपल्या शुभेच्छुक सर्व लोकांना भेटण्यासाठी बाहेर आलेले आहेत। थोड़ा पीछे ओले भाई, थोड़ा पीछे ओले। आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। आज 84वा वाढदिवस आहे शरद पवार यांचा आणि अजित पवारांची भेट घेऊन जवळपास 35 मिनिटं चर्चा केल्यानंतर आता शरद पवार बाहेर आलेले आहेत माध्यमांशी बोलण्यासाठी। अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ सुद्धा शरद पवारांना भेटायला गेलेले होते। आणि ही भेट संपन्न झाल्यानंतर आता शरद पवार आलेले आहेत आणि माध्यमांशी संवाद साधणार आहेत। आज अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि त्याचबरोबर सुनील तटकरे शरद पवार यांना भेटायला गेले। खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवरती प्रचंड टीका करणारे असे हे नेते आज पुन्हा एकदा सदिच्छा भेटीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये एकत्र जमले होते आणि आपण पाहतोय शरद पवार वाढदिवसाचा केक कापताना। भाई तू थोड़ा सा यार अपना ये मुंडी नीचे कर ले। हैप्पी बजा सकते हैं क्लैपिंग करो भाई। अंकल मनदीप करिए अंकल ना थोड़ा श्राद्ध करे नपासन कर सब तुम्हारी दिल्लीतली थेट दृश्य आपण पाहतोय। ही दृश्य आहेत शरद पवार यांच्या निवासस्थानातली। आज त्यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय। अनेक शुभेच्छुक त्यांना भेटण्यासाठी दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि यामध्ये अजित पवार हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले। त्यांच्यासोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते आणि त्यामुळे आता फक्त वाढदिवस नाही तर त्याचबरोबर राजकीय चर्चांना सुद्धा वर्तुळामध्ये उधाण आलेलं आहे। या 35 मिनिटाच्या मोठ्या बैठकीनंतर अजित पवारांसोबतच्या शरद पवार बाहेर आलेले आहेत। त्यांनी नुकताच आपल्या वाढदिवसाचा केक कापला जमलेल्या सर्व आपल्या सहकाऱ्यांसोबत। आपण ही दृश्य पाहतोय आजच्या सकाळच्या भेटीची। अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ तसंच सुनील तटकरे हे नेते भेटायला गेले होते शरद पवार यांना। निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवरती सातत्याने टीका करणारे हे काका पुतणे आज पुन्हा एकदा भेटले, पण त्यानंतर मात्र त्यांचे सूर काहीसे बदललेले दिसले। अजितदादांनी असं म्हटलंय की ही एक परंपरा असते ज्येष्ठांचं दर्शन घेण्याची आणि आज त्या निमित्तानेच आम्ही भेटलो होतो। टीकेपेक्षा सुद्धा वेगळं काही असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेनंतर होईल, 14 तारखेलाच होईल अशाही पद्धतीचे संकेत अजितदादांनी दिले। अजितदादा हे गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत आहेत। काल अमित शहांसोबत त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक झाली, पण त्यानंतर आज दिल्लीमध्ये थांबून खास शरद पवारांच्या भेटीला ते पोहोचले होते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने। अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये विविध अनौपचारिक विषयांवरती सुद्धा चर्चा झाली असं म्हटलेलं आहे। मी घरातलाच आहे, मी बाहेरचा नाही आहे अशा पद्धतीचे सुद्धा उच्चार अजित पवार यांनी काढले। राजकारणापलीकडचे काही संबंध असतात त्यामुळे ही कौटुंबिक जिव्हाळ्याची भेट आहे असं एकीकडे वाटत असताना त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे इतर ज्येष्ठ नेते सुद्धा असल्यामुळे याच्यामध्ये काही राजकीय संकेत लपलेले आहे का, याच्यामध्ये कुठल्या वेगळ्या पद्धतीच्या समीकरणांची याच्यामध्ये चर्चा झाली का किंवा मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाली का, अशा पद्धतीचे प्रश्न अर्थातच आता विचारले जात आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा या संपूर्ण सेलिब्रेशनमध्ये तिथे उपस्थित होत्या।
दरम्यान शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी काय काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो। दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी, तिथं भेटतो। आता इथं पार्लमेंट चालू आहे, त्याच्यामुळं इथं दिल्लीला आलोय आणि साहेबांना भेटलोय। अजित पवार सुद्धा आज आले, सर्व कुटुंबीय आलं होतं, ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात ते सुद्धा एकत्र आले होते। नाही, ते आता खरं तर ते येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवलेत आणि शेवटी साहेब आहेत, त्यांचा 85वा वाढदिवस आहे आणि जाऊन भेटलं पाहिजे, त्या भावनेने ते आले असतील। आम्ही इथल्या कार्यकर्त्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार यांनी पुन्हा सोबत येणं गरजेचं आहे। कुटुंब म्हणून तर ते सोबत आहेत असं तुम्ही म्हणताय, परंतु राजकीय दृष्ट्या सुद्धा पवार कुटुंबाला पुन्हा एकत्र यावं असं नाही, ती कार्यकर्त्यांची भावना असेल, पण शेवटी आता मी त्याच्यावर कसं बोलणार? जे आपल्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत, जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते ठरवतील। युगेंद्रजी, निवडणुकीच्या काळात जे आपल्याला जसं पाहायला मिळालं की प्रचंड टीका झाली होती, जबरदस्त एकमेकांच्या विरोधात दोन्ही बाजू लढल्या आणि त्यानंतर आज हे चित्र पाहायला मिळालं, तर काय वाटतं? नाही, एकतर एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही, आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत, वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि आजचा हा एक प्रयत्न तो असेल। काय 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 नाही, कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काही नाही। एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला दादा काकी सगळेजण आत आले होते नेते, त्यावेळेला रेवती आणि सदानंद सुळे हे मात्र आत नव्हते, ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते। रेवतीचा राग आहे कारण रेवती नाही अहो नाही, अजिबात नाही अजिबात नाही। रेवतीचा काय संबंध आहे? ती माझी लहान बहीण आहे, ती कुठेतरी किचन मध्ये नाश्ता करत होती, ती तिथंच होती शेजारी, बाकी काय असं नाही। हॉलच्या बाहेर ते आले होते। पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाही आहेत पण तुमचे कार्यकर्ते होते, साहेबांसोबत राजकारण केलं, असं तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ पाहायला मिळाले। नाही, काय ते एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत, काही मंत्री होणार आहेत, काही आमदार आहेत, त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये, त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं। भेटीसाठी फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार आले होते म्हणायचं? नाही, सगळेच होते, माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, तटकरे साहेब होते, भुजबळ साहेब होते, अनेक लोक होते आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले। पण साहेब, दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण पाडवा, तो पाडवा, आणि यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता। नाही, काय कार्यकर्त्यांना तिकडे भेटतोय? नाही, काय की पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आलं आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं, ते त्यांनी केलं असेल। म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता, पाडव्याचा दोष नाही, पाडवा साजरा होता। तर पुढच्या वर्षी बघू। थँक्यू। पवार दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। ही महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। पवारांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार एकटे गेले नाहीत, तर सोबतीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सुद्धा होते। जवळपास 35 मिनिटं अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली।
आज शरद पवारांचा आणि उद्या प्रतिभा काकींचा वाढदिवस असतो, म्हणून मी भेटीसाठी आलो आहे असं अजित पवार म्हणाले. काही संबंध हे राजकारणापलीकडचे असतात असंही त्यांनी या भेटीनंतर म्हटलेलं आहे आणि अशाच पद्धतीचे उच्चार आता युगेंद्र पवार यांनीही काढले. दरम्यान शरद पवारांची भेट झाल्यानंतर दादांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. दर्शन घेतलं, चहा पाणी झालं. इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला. आता आम्ही निघालेलो. नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना. महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत. बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं. त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. ह्या सगळ्याच्या सर बहुतेक 14 तारखेला बहुतेक आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो होतो. मी घरातलंच आहे ना, मी काय मला अमित शहाना मी आता मी त्यांना भेटायला जाणार नाही. माझं काम आहे. मला एक कळत नाही हो, राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना, का टीकाच सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. तर महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आज एकमेकांवरती निवडणुकीच्या वेळेला टीका करणारे काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार दिल्लीमध्ये एकत्र भेटले. निमित्त आहे शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसाचं आणि याच वेळेला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते. या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. सध्या रोहित पवार दादा आले, दादांबरोबर अनेक नेते आले, चांगली गोष्ट आहे. शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी. आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाही तर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडतं. पण इथं उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांना वाटतं ही राजकीय नांदी आहे असं म्हणता येते. अरे बघा, नेते काय करतात, कसं करतात, कधी कधी फक्त आज जाऊन आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून बाहेर आलं तरी बाहेर चर्चा चालू होते. तर चर्चेला काय करायचं, त्याच्यापेक्षा आज इथं भेटणं आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे जास्त महत्वाचं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील हे देखील भेटीमध्ये होते. कुटुंबीय सोडून हे तिघही नेते उपस्थित होते. चांगली गोष्ट आहे ना. मी आता शेवटी इलेक्शनच्या काळामध्ये कुणी बरंच काही बोलून जातं. इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच काही ॲलिगेशन तिथे होतात. पण आज वाढदिवसानिमित्त ते सुद्धा 85वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने इथं सगळे येऊन शुभेच्छा देत असतील तर मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण शुभेच्छा दिल्या असतील तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बातम्या देऊन शुभेच्छा देतात. तर चांगली गोष्ट आहे. राजकारण सध्या पाहायला मिळालं, त्यानंतर पाहायला मिळाले, ते कमी होईल हे सगळं पाहायला. माझं एकच म्हणणं आहे, विकासाचं राजकारण असावं, कटुता नसावी. कटुतेमुळे फक्त टीका होत असते, त्यात कोणाचं भलं होत नसतं. आज असं सकारात्मक राजकारण बघायला मिळतंय ते आमच्यासारख्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.
पण साहेबांनी आज भेट देत असताना म्हणजे एक जे पाहायला मिळालं की पवार कुटुंबियांचा एक सण होता जो एकत्र पाहायला मिळायचा पाडवा, आणि त्यानंतर यंदाचा पाडवा मात्र वेगवेगळा पाहायला मिळाला. नंतर आज वाढदिवसानिमित्त भेट झाली आहे, तर या सगळ्याकडे कसं पाहतो? वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंब म्हणून आम्ही जे भेटत होतो ते खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होती. काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं. आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जर आधीच्या पिढीने तिथे घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी गोष्ट आहे. मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. सोबत राहावेत असं वाटतं. कौटुंबिक सोबत राजकीय संबंध देखील आगामी काळामध्ये सोबत राहतील असं वाटतं. शेवटी आता माझं वय 38 आहे. लहानपणीपासून दादांना मी जवळून बघितलेलं आहे, साहेबांना बघितलं, ताईंना बघितलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये जी काही कटुता आली आहे राजकीय दृष्टिकोनातून त्यामुळे 36 वर्षाचा जो काही संबंध आहे नाहीतर त्यांची जी ओळख आहे, त्यांनी मला केलेली मदत, नाहीतर मी त्यांच्याकडे बघून माझ्या पर्सनॅलिटीमध्ये केलेले बदल, ह्या गोष्टी काही आपण संपवू शकत नाही. त्यामुळे कटुता असणं राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे भाजप विरुद्ध आम्ही असू नाही तर कुठल्याही विचाराच्या विरोधात असू, कटुता आली की तिथं फक्त टीका होते, त्यात काही लोकांचं भलं होत नाही. त्यामुळे हे जे काही सकारात्मक भूमिका नेत्यांनी तिथं घेतलेली आहे ते सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये ती चांगली आणि स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. राज्यातला मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटलेला नाही. अमित शहांना आज भेटणार आहेत अजितदादा. आता दिल्लीमध्ये निर्णय घेतले जातात सर्वच नेते. काल असं कळालं की फडणवीस साहेब सुद्धा होते. एकनाथ शिंदे साहेब मात्र महाराष्ट्र काही सोडताना आपल्याला दिसत नाहीत. पण दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करत आहेत कुठंतरी महाराष्ट्राला मंत्रिपद तिथं मिळावं आणि लोकांच्या हिताचे निर्णय तिथे घ्यावेत. आणि आम्ही विरोधात असणारे जे सर्व आमदार आहोत आमची सुद्धा इच्छा आहे की या सरकारला 6 महिने तिथं द्यावेत. 6 महिन्यामध्ये जे काही शब्द त्यांनी दिलेले ते पूर्ण करता येतात का काय हे आम्हाला बघावं लागेल. आणि जर त्यांना ते करता आले नाही तर मग आम्ही राजकीय भूमिका त्या बाबतीत नक्कीच घेऊ. नेते पाहायला मिळाले, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाहायला मिळाले नाही आज सकाळी इकडे. ते दिल्लीत आल्याचं कळालं होतं, मात्र अजित पवार आले त्यानंतर ते आले नाहीत का? साहेबांनी काहीतरी जबाबदारी दिली असावी, नाही तर त्यांनी स्वतः पक्षाची काहीतरी कुठली तरी जबाबदारी आहेच आणि त्या बाबतीत ते कुठेतरी बिझी असतील. त्यामुळे बिझी असल्याशिवाय ते येणार नाहीत असं मला वाटतं. बिझी नक्कीच असतील कुठं ना कुठेतरी. आता सकाळी नाही आलं. आता मी सकाळी खरं तर यायला पाहिजे होतो पण विमान उशिरा झालं त्यामुळे थोडंसं उशिरा पोहोचलो. त्यांचं विमान सकाळचं कॅन्सल झालं असं संध्याकाळी येतील. त्यामुळे कधी येतील हे आपल्याला सांगता येणार नाही. थोडंसं लवकर आले असते तर कौटुंबिक भेटीमध्ये तुम्हाला पण एक सहभाग घेता आला असता. आता 9 पर्यंत पोचायचंच होतं की सकाळचा वेळ त्या ठिकाणी तो गेला असला तर ठीक आहे. आता पवारसाहेब पार्लमेंटमध्ये गेलेले आहेत, पवारसाहेबांना भेटायचं होतं आणि मला या भेटीबद्दल कुठेही काही माहीत नव्हतं. त्यामुळे इथे येऊन फक्त साहेबांना भेटणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि त्यांना आता भेटेल परत आले, कारण का हाऊस चालेल नाही चालेल हे सांगता येणार नाही. तर साहेबांना भेटेल आणि परत एकदा महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.